मधील प्रियांनो सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. मी भाकर जीवनाची स्वर्गीय भाकर मी भाकर जीवनाची स्वर्गीय भाकर भाकरीस याजू खाईल ना त्या कधी भूक लागेल. भाकरीस याजू खाईल ना त्या कधी भूक लागेल. श्रद्धा जो मज घरी ठेवील ना त्या कधी तान लागेल. मननासाठी निवडलेला शास्त्रभाग. पहिले इतिहास 29वा अध्याय वचने 5 ते 9. पहिले इतिहास 29वा अध्याय वचने 5 ते 9. सोन्याच्या वस्तूंसाठी सोने, चांदीच्या वस्तूसाठी चांदी, ही कारागिरांकडून बनावयाच्या सर्व प्रकारच्या कामासाठी मी देत आहे. तर परमेश्वरास आज स्वेच्छेने वाहून घेण्यास कोण तयार आहे? तेव्हा पितृकुळांचे प्रमुख व इस्रायलांच्या वंशाचे सरदार, सहस्त्रपती, शतपती व राजाच्या घरचे कारभारी यांनी स्वेच्छेने देणग्या दिल्या. देवाच्या मंदिराच्या कार्यासाठी 5,000 किकार सोने व 10,000 दारिक सोने, 10,000 किकार चांदी, 18,000 किकार पितळ, 1,00,000 किकार लोखंड त्यांनी दिले. त्यांच्या जवळ रत्ने होती व त्यांनी परमेश्वराच्या मंदिराच्या भांडारासाठी देण्यास गेर्शोनी येहिएल यांच्या हवाली केली. त्या समयी लोकांस फार हर्ष झाला, कारण त्यांनी प्रसन्न होऊन खऱ्या मनाने व स्वेच्छेने परमेश्वराप्रित्यर्थ ती अर्पणे केली होती. दावीद राजासही मोठा हर्ष झाला. देव वाचलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. परमेश्वर देवाच्या नावामध्ये आपणा सर्वांना सलाम. आज आम्ही पुन्हा एक वार देवाचं वचन पवित्र शास्त्रातून पहिले इतिहास याचा 29वा अध्याय आणि 5 वचनापासून 9 पर्यंत वचन वाचलेलं आहे. देवाचं वचन आम्हास मार्गदर्शन करतं की दावीद राजा आपल्या तख्तपोशींच्या महाली राहत असताना, श्रीमंत झालेला असताना, म्हणजे इस्रायलाचा दुसरा राजा म्हणून अभिषेक झालेला असताना, तो देवाच्या कराराच्या कोशाची आठवण करतो. आणि ही आठवण यासाठी येते की देवाचा कराराचा कोश हा राहुट्या देत आहे, येथे तेथे ठाणे देत आहे. त्या स्तवनासाठी, देवबापाच्या महिमेसाठी एक मंदिर मी बांधावं असं त्याच्या मनात आलं. कारण दावीद हा आपली पार्श्वभूमी ओळखून होता, आपला पाश ओळखून होता की मी पूर्वी काय होतो, मी मेंढरांच्या मागे चालणारा होतो. माझ्या जिवंत देवाने मला आज इस्रायलाचा राजा बनवलेला आहे. प्रियांनो, दाविदाने मंडळीस आवाहन केलेलं आहे व स्वतः मनाधनापासून, अंतकरणापासून स्वतःचा 100 रुपयाचा निधी देवाच्या मंदिरास अर्पण करतो आणि म्हणतो
की आज कोण स्वइच्छेने अर्पण देण्यासाठी तयार आहे. होय प्रियानो, या ठिकाणी आम्हाला जवळजवळ 5 प्रकारचे लोक दिसतात, अधिकारी आणि कामकरी, की ते म्हणतात की आम्ही स्वइच्छेने आम्ही सर्व बळ खर्चून देवाच्या नामप्रित्यार्थ मंदिर बांधण्यासाठी हे सर्व उत्तमातलं उत्तम सोनं, नाणं, हिरे, जवाहरात अर्पण करतो. प्रियांनो, आज आम्ही कधी देवबापाच्या कामासाठी, प्रभू परमेश्वराच्या गौरवासाठी उत्तम आणि चांगलं अर्पण केलं? दावीद राजा आपल्या जीवनातून उत्तम आणि चांगलं देत आहे. फक्त सोनं उत्तम आणि चांगलं आहे असं नव्हे, तर स्वइच्छेने अंतःकरणापासून, मनापासून तो अर्पणे देत आहे. होय प्रियांनो, आम्हाला देवासाठी, प्रभूच्या राज्याच्या वाढीसाठी, त्याच्या महिमेसाठी, त्याची प्रशंसा करण्यासाठी आमच्या अंतःकरणापासून आम्ही जे काही करू, जे अर्पण करू, ते प्रभूला मान्य आहे. आणि प्रभू परमेश्वराचं गौरव त्या देहातून, त्या जीवनातून, त्या कार्यातून होत असतं. आणि खरोखर देव आमचं ऋण राहत नाही. आमच्या देवाला कशाचीही कमी नाही. तो सार्वभौम राजा आहे. परंतु प्रियांनो, आम्ही आशीर्वादित व्हावं यासाठी देवाचं वचन आम्हाला शिकवतं की आम्ही प्रभूच्या नावाने, प्रभूच्या कार्यासाठी जे काही करतो, आनंदाने, संतोषाने ते प्रभू परमेश्वर स्वीकार करतो, मान्य करतो आणि त्याबद्दल तो आम्हाला समृद्धीने रैलचलने भरतो. आपणा सर्वांना हे वचन आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करूया. धन्यवाद देवा, पितराजा, उपकाराने आभार मानतो. तुझं वचन ऐकण्याची संधी दिली. देवा, दावीद राजाने उत्तम आणि चांगलं अर्पण केलं. तो विसरला नाही की माझ्या देवाने मला इथपर्यंत आणलं. होय देवा, आम्ही ही मनुष्य जात विसरू नये की आमच्या देवाने आम्हाला सुंदररित्या घडवलं, बनवलं आणि इथपर्यंत घेऊन आला, ज्या आज परिस्थितीत आहो. होय देवा, जी आज कोणती परिस्थिती असो, मात्र देवा, येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे तो आम्हाला नवं जीवन दिलेलं आहे. होय देवा, सर्व धन संपत्तीपेक्षा आम्हाला ते मोलाचं आहे. म्हणून दे बापा, पूर्ण शरीराने, पूर्ण बुद्धीने, पूर्ण शक्तीने आम्ही तुझ्या प्रीती करावी, तुझ्या कार्यासाठी झटावं, यासाठी आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर, अंतःकरणाला स्पर्श कर. देवा, आम्ही उपकार मानतो. तो आमची प्रार्थना ऐकली. विनंती प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली म्हणून ऐकते बाप्पा. आमेन. पावन त्या करुणी स्वर्गीय सुख दे. स्वर्गीय भाकर मी. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.